तब्बल 20 वर्षांच्या नंतर काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल आज लागण्याची शक्यता। माजी गृहमंत्री प्रद्युम्नसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपींचा आज फैसला होणार। ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं, खासदारांसोबतच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचा संताप। बाळासाहेबांची शिवसेना सोडून जाणाऱ्यांना पश्चात्ताप होईल, ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया। 22 जूनला ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व आमदारांची उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक। खासदारांच्या नंतर आमदारांशी उद्धव ठाकरे साधणार संवाद। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती मार्गदर्शन। विधान परिषद निवडणुकीसाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सूचनांकडे राज्यामधल्या बड्या नेत्यांची पाठ फिरवल्याची चर्चा। काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर, बड्या नेत्यांनी पाठ फिरवल्यामुळे निवडणुकीमध्ये पक्षाची पीछेहाट। तृणमूल काँग्रेसच्या 20 बंडखोर खासदारांची कल्याण बॅनर्जींना बडतर्फ करण्याची मागणी। संसदेच्या आवारामध्ये अपशब्द वापरले आणि गैरवर्तन केलं असा आरोप। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कारवाईकडे लक्ष। महागाईचा आणखी भडका, पुण्यामध्ये सीएनजी आणि पीएनजी महागला। पीएनजीच्या दरामध्ये 85 पैशांची आणि सीएनजीच्या दरामध्ये 1 रुपयांची वाढ। डिझेल आणि हवाई इंधनाच्या निर्यात शुल्कामध्ये 50 पैशांची वाढ। डिझेलवरती 14 रुपये तर एटीएफ वरती 12.5 रुपये निर्यात शुल्क। पेट्रोलवरील निर्यात शुल्क जैसे थे। कॉकरोच जनता पार्टीकडून आज नागपूरमध्ये आंदोलन। अभिजित दिपके दाखल, सत्यपाल महाराजांचा आंदोलनाला पाठिंबा। जयपूरचा हल्ला प्रतिगामी विचारधारेकडून झाल्याची दिपकेंची टीका। मुंबईकरांवरती पाणी टंचाईचं संकट आणखी गडद। मुंबईमधल्या धरणांमध्ये अवघा 10% पाणीसाठा। पुढील आठवड्यापासून पाणी कपात 20% वाढवण्याचा महानगरपालिकेचा विचार। अण्वस्त्र बाळगणार नाही हे इराणनं मान्य केलंय, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। इराणवरचे सर्व निर्बंध हटवल्याचा आणि $300 देणार असल्याच्या बातम्या खोट्या, असंही स्पष्टीकरण। भारत आणि स्लोवाकियामधल्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू। पंतप्रधान मोदींना स्लोवाकियानं दिला सर्वोच्च नागरी सन्मान। पंतप्रधान मोदींकडून पुरस्कार 140 कोटी भारतीयांना समर्पित। आणि य संघाच्या वनडे तिरंगी मालिकेमध्ये श्रीलंकेचा भारतावरती सुपर ओव्हरमध्ये विजय। 6 चेंडूंमध्ये 17 धावांचं आव्हान गाठण्यामध्ये अपयश। सामन्यानंतर वैभवचा लंकेच्या खेळाडूला धक्का। कर्णधार तिलक वर्माची देखील पंचांशी हुज्जत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।